नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघताय ना किती छान आपली ही भरली भेंडी तयार झालेली, बिलकुल चिकट वगैरे होत नाही किंवा तार वगैरे येत नाही. त्यासाठी काय करायचे, कोणती काळजी घ्यायची, टिप्स काय आहेत, तर त्या मी पुढं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. या ठिकाणी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं घेतलेली आहे छोटी वाटी भरून शेंगदाणे, लसूण घेतला आहे, कोथिंबीर आणि जिरे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तिखट लागणार आहे, पण वेगळा कोणता मसाला आपण वापरणार नाही आहे. त्यानंतर इथं बघू शकताय तर भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं देठाकडची बाजू आणि खालची बाजू अशा दोन्ही कट करून घेतलेले आहेत. आणि या भेंडीचे असे 2 काप आपल्याला करून घ्यायचे. पूर्ण भेंडी चिरायची नाही आहे, फक्त असे 2 काप करून घ्यायचे आहेत. आणि सगळी भेंडी या पद्धतीने मी कट करून घेते. पुढचं मसाला कसा बनवायचा ते आपण या ठिकाणी बघूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला ही कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर लसूण आणि जे जिरे आपण घेतलेली होती तर ते सुद्धा त्याच्यातच घालून घ्यायचे आहेत. आणि यासाठी आपण काळं तिखट वापरणार आहोत, म्हणजे ठेवणीचा जो काही मसाला असतो ना तर तो वापरायचा आहे. घरातलं हे काळं तिखट मी या ठिकाणी वापरले. 1 चमचा भरेल इतपत हे तिखट होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. माझा चमचा छोटा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का, की मी 1च चमचा तिखट वापरले म्हणून. आणि हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. ह्याच्याने काय होतं की मसाला सगळा एकजीव होतो आणि भेंडीला आपल्या चव छान येते. तर मसाला बारीक झालेला आहे, भेंडीसुद्धा माझी चिरून झालेली आहे. हा मसाला घ्यायचा आहे. थोडासा अगदी पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे. खूप पातळ हे म्हणजे मसाला बनवायचा नाही, नाहीतर काय होतं की भेंडी चिकट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर भेंडी आपण शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. का ते मी पुढं तुम्हाला सांगतेच. तर असं घट्टसरच बघा हे सारण तयार करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सारणाला पाण्याची गरज नाही आहे तर तसंच जरी भरलं तरी चालेल. पण काय होतं, खूप जास्त कोरडं राहिलं ना तर सारण सगळं बाहेर येतं. त्यासाठी सारणाला थोडंसं पाणी घालायचंच आहे आणि घट्टसरच सारण ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं सगळी भेंडी मी इथं भरून घेते. म्हणजे भेंडीमध्ये सगळा मसाला भरून घेते. आता याच्यामध्ये आपण दुसरं कोणताही वेगळा मसाला वापरत नाही आहे. एवढ्यावरच भेंडी खूप छान होते. तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतपत तेल घालायचं आहे. साधारणतः 3 ते 4 चमचे इतपत तेल घालायचं आहे. तर तेल थोडंसं तुम्हाला जास्त वाटत असेल, पण आपण इथं पाणी वगैरे वापरत नाही आणि भेंडी बिलकुल तेलकट होत नाही. ही एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर इथं बघू शकताय अशी सगळी भेंडी मी भरून घेतलेली आहे. बिलकुल एकही भेंडी मी तशीच ठेवलेली नाही. सगळी भेंडी व्यवस्थित भरून घेतली आहे. कढई ठेवली. कढईमध्ये आता तेल घालायचं आहे आणि इथं बघू शकता असं 2 पळी होतील. म्हणजे छोटी जी पळी असते ना आपली केटलीमध्ये तेलासाठी वापरतो ती, तर ती पळी इथं त्या पळीच्या प्रमाणानुसार 2 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यानंतर इथं ॲड केलेलं आहे मी जिरे आणि आपली ही भेंडी घालून घ्यायची. आता ही भेंडी घातल्यानंतर ती पाणी वगैरे तर आपण इथं वापरणार नाही आहे. तेलावरती अशी व्यवस्थित हलक्या हाताने काय करायचे, परतून घ्यायचे. खूप जास्त असं हलवायचं नाही, नाहीतर काय होतं मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. तर बघू शकताय मस्त असं भेंडी किती छान दिसते आणि बनवल्यानंतर सुद्धा ना चव खूप छान होते. आता ही भेंडी अशीच आपल्याला अगदी मंद आचेवरती तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी वरून एक झाकण झाकायचं आहे, आपल्याला ताट झाकायचं आहे आणि भेंडी अशीच वाफेवरती परतून घ्यायची कमी गॅसवरती. आणि बघू शकताय बिलकुल भेंडी आपली चिकट झालेली नाही आहे, त्याला कोणत्याही प्रकारची तार आलेली नाही आहे. इथं पाण्याचा आपण वापर केलेला नाही, त्यामुळे भेंडी चांगली टिकते, ती खराब होत नाही किंवा अगदी दिवसभर जरी राहिली तरी संध्याकाळी सुद्धा त्याला तार येत नाही किंवा वास वगैरे येत नाही. का? कारण आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर मस्त अशी
टेबलस्पून तेलामध्ये ही छान भेंडी इथं बनवून तयार झालेली आहे. पाव किलो भेंडीसाठी 2 टेबलस्पून तेल इतपत पुरेसं आहे. आणि ही भेंडी तुम्ही वरण भात असेल, चपाती असेल, भाकरी असेल तर त्याच्यासोबत खाऊ शकता. चवीलासुद्धा खूप छान होते. न आवडणारे देखील आवडीनं ही भाजी नक्कीच खातील. या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन रेसिपीसह आपण नंतर भेटूयात. तोपर्यंत चलो बाय.